मी आज तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीचे लाडू बनवून दाखवणार आहे। 1 वाटी हरभऱ्याची डाळ मी 4 तास भिजायला घातलेली आहे। हे बघा आता चांगली भिजलेली आहे। हे बघा बिना बुंदी पाडायच्या आधी लाडू छान असं बनतात। हे बघा आता मिक्सरला थोडीशी अशी भरड भरड करून घ्यायची आहे। थोडं जाडं जाडं रव्यासारखं, मोठ्या सुजी रव्यासारखं। आता थोडं थोडं करून वाटून घ्यायचं। अशी रवाळ बघा आता याचं मिक्सरला वाटून घ्यायचं। असं वाटून घ्यायचं असं जाडसर, बिना पाणी घालायच्या आधी। हे बघू शकता तुम्ही। हे बघा असं रवाळ, हे बघा बारीक नाही करायचे असं। हे बघा हे असं थोडंसं भज्यासारखं करायचं नाही, असं थोडं चपट करायचं, तळून घ्यायचं आहे। गॅस बारीकच करायचा आहे। हे बघा अशा तऱ्हेने सर्व भाजून घ्यायचं आहे। हे गोळे हे बघा असे छान भाजले। हे बघा सर्व आता मी भाजून घेतलेलं आहे। हे बघा असं फोडून आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा मी असं मिक्सरला बारीक असं रवाळच वाटून घेतलेलं आहे। बघू शकताय तुम्ही, जास्त बारीक पण नाही। हे बघा गॅसवर पॅन ठेवलेले आहे, त्यामध्ये एक वाटी डाळ होती, तर 1 वाटी साखर घेतलेली आहे मी। अर्धा वाटी पाणी हे वतणार आहे। साखर चांगली अशी विरघळून घ्यायची आहे। पाक असा जाडसर करायचा नाही, घट्ट एक तरी बनवायचा आहे। हे बघा असा पाक करून घ्यायचा आहे। पाक तयार झालेला आहे। पाक तयार झालेला आहे। त्यामध्ये वेलची घालते मी, थोडासा कलर घालते मी, पाण्याचा कलर आहे। आता गॅस बंद केलेला आहे। त्यामध्ये आता थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण। बघू शकता किती छान कलर असा आलेला आहे। आता 2 मिनिटासाठी मी झाकण घालून ठेवणार आहे। हे बघा थोडं माझ्या ड्रायफ्रूट आहे, मेथी घातलेली आहे। बघू शकता तुम्ही। तूप घालणार आहे मी 1 चमचा। हे बघा तुम्हाला पाहिजे ते आकाराचे असे गोल असे लाडू बांधून घ्यायचे आहेत। बघा कसे छान लाडू झालेत।
हलवाईसारखं. अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेणार आहे.